नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. चला आपण आज टेस्ट सिरीज बघणार आहोत. जीएस जीके चे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, चला मग स्टार्ट करू. बघा, संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय? संगणकीय पत्रव्यवहार याचा अर्थ काय? त्याला आपल्याला ऑप्शन मध्ये दिले ईमेल, ई पोस्ट, ई रायटिंग आणि ई बँकिंग. पत्रव्यवहार म्हणजे काय? आपण पत्राचा वापर कशासाठी करायचो? जेव्हा आपण पत्र पाठवायचो, पत्राचा वापर कशासाठी करायचो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय संदेश पोहोचवण्यासाठी आपण करायचो. पण आता यांनी काय म्हटलं? संगणकीय विचारले. संगणकीय मग याचा अर्थ काय होईल आपलं? म्हणजे आपण काय करणार आहोत? मेल पाठवणार आहोत. मेलने आपण काय करतो? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय करतो? मेसेजेस पाठवतो. ठीक आहे, मग त्याचा अर्थ काय होणार आहे? संगणकीय पत्रव्यवहार याचा अर्थ काय असतो? ईमेल असतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, क्षेत्रफळानुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? बघा, क्षेत्रफळानुसार आपल्याला जर भारताचा नंबर विचारला असेल तर बघा, तर सगळ्यात पहिले आपल्याला लागतो रशियाचा पहिला, नंतर लागतो चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, नंतर लागतो भारताचा. ठीक आहे, कितवा नंबर लागतोय मग आपला भारताचा? इथं अमेरिका होता, चीनच्या अगोदर कॅनडाचा लागतो. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले नंबर कोणाचा लागतो जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले रशियाचा, नंतर कॅनडा, नंतर चीन, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर ब्राझील, नंतर अमेरिका, नंतर भारत. म्हणजे भारताचं क्षेत्रफळानुसार, क्षेत्रफळ म्हणजे भारताचा किती भाग आहे, किती एरिया आहे, म्हणजे किती जागा आहे आपण असं म्हणू शकतो. किती जागा व्यापलेली आपल्या पूर्ण भारताने, पूर्ण जितकी जग आहे त्याच्यानुसार किती. तर मग जर आपण त्या जागेचा विचार केला तर सगळ्यात जास्त जागा रशियाकडे, त्याच्या कॅनडाकडे, नंतर तिसरी चीनकडे, नंतर ऑस्ट्रेलियाकडे, नंतर ब्राझीलकडे. काही काही देशांची लोकसंख्या कमी आहे आपल्यापेक्षा, पण त्यांच्याकडे जागा भरपूर आहे. आपली भारतामध्ये लोकसंख्या भरपूर आहे, पण आपली जागा कितव्या नंबरला लागते? 7व्या नंबरला. म्हणजे क्षेत्रफळ कितवं आहे आपलं? 7वं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. मुंबई ते सोलापूर कोणत्या रेल्वेचे उद्घाटन झाले होते? मुंबई ते सोलापूर दरम्यान आपल्याला माहिती असेल सगळ्यांना, वंदे भारत. वंदे मातरम नाहीये, तुम्ही लगेच ऑप्शन वरनं कॅन्सल करू शकता. जय भारत, जय इंडिया याच्यापैकी एकही नाही. ठीक आहे, काय कोणती होती? तर वंदे भारत होती. ठीक आहे, 2023 मध्ये उद्घाटन झालं होतं. ठीक आहे, चला. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय? ठीक आहे, आता अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतात ना परीक्षेत, तेव्हा हे तुमचे पाठच पाहिजे, याच्यात तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही राहणार. ठीक आहे, ही गोष्ट एकतर माहिती असेल किंवा नाही माहिती असणार. ठीक आहे, मग त्यांचं नाव होतं, नोट करा, माणिक बंडोजी इंगळे. ठीक आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी ग्रामगीता लिहिली होती. ठीक आहे, ग्रामगीते मध्ये त्यांनी लोकांना उपदेश केलेला, सगळं ग्रामाचा विकास कसा करायचा, प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी कसं व्हायला पाहिजे, गावाकडे कसं फोकस करायला पाहिजे, अनेक प्रकारचे गोष्टी सांगितल्या. लहानपणापासून तर तरुण अवस्थेत आणि वृद्ध अवस्थेत पर्यंत कशा प्रकारे गोष्टी असायच्या, त्यांनी सगळं ग्रामगीतेत त्यांचं काय उपदेश केलेला आहे. ठीक आहे, त्यांचं पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. भारतातील पहिली रेल्वे कुठून तर कुठपर्यंत धावली? आपण प्रश्न विचारला गेलेला आहे, PYQ आहे. ठीक आहे, बोरीबंदर ते ठाणे इथपर्यंत धावली गेली होती. कुठपर्यंत? बोरीबंदर ते ठाणे, किंवा ऑप्शन मध्ये मुंबई ते ठाणे पण देऊ शकतात. यावर लक्षात ठेवायचं. बघा, भारतातील पहिली रेल्वेच्या अगोदर एक मालगाडी होती. एक पहिली रेल्वे धावली गेली होती, पण ती मालगाडी स्वरूपातली होती, ती रेल्वे नव्हती. त्याच्यामुळे आपण ही जी रेल्वे धावली गेली भारतातली, ती प्रवाशांना वाहून नेणारी होती. ठीक आहे, म्हणजे प्रवाशांना घेऊन जाणारी होती. पण जी त्याच्या अगोदर एक रेल्वे धावली होती, पण ती प्रवाशांसाठी नव्हती, ती फक्त मालगाडी होती. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण तिला पहिली नाही म्हणत, आपण पहिली हिलाच म्हणतो. ठीक आहे, चला. लुना 25 ही चंद्रमोहीम कोणत्या देशाची आहे? आत्ताच तुम्हाला माहिती असेल, आत्ताच झालेली आहे. करंटचा क्वेश्चन आहे, करंट.
बघा लुना 25 ही कोणत्या देशाची, तर रशियाची. ठीक आहे. भारताने चांद्रयान-3 लॉन्च केलं होतं, हे माहिती असेल. पाकिस्तानचं तर अजूनपर्यंत चंद्रावरचं एक पण मिशन जवळजवळ नाही. चीनने पण मिशन झालेले चीनचे. ठीक आहे. राज्य शासनाच्या वतीने उद्योग मित्र हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मित्र हा पुरस्कार कोणाला दिला? राज्य शासनाच्या. बघा ऑप्शन मध्ये मुकेश अंबानी, रतन टाटा, आदर पुनावाला, गौतम अदानी. तर या गोष्टी आपल्याला फिक्स माहिती पाहिजे. आपल्याला माहिती असेल तरच आपल्याला ह्या क्वेश्चनचं काय आन्सर करायचं येतं. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला काय पाठ कराव्या लागतील या गोष्टी. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे आदर पुनावाला. ठीक आहे. बघा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयाचे विमा कवच देण्यात आलेले? ठीक आहे. हा प्रश्न मागे सरळ सेवेला आपण विचारला गेला होता. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा 5 लाख, 2 लाख, 1 लाख या असे प्रश्न बऱ्यापैकी फॅक्च्युअल असतात. म्हणजे एक तर माहिती असू शकतं किंवा नाही माहिती असू शकतं. तर दुसरं तुमच्या जवळ काही ऑप्शन नसतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जीएस जी के थोडंफार लॉजिक सॉल्व्ह करतात. बाकीच्या गोष्टी काय आपल्याला पाठांतरच करावं लागतं. ठीक आहे. तर जवळजवळ काय 5 लाख कितीच होतं, तर 5 लाखचं गेलं होतं. ठीक आहे. देशातील पहिले व्हर्टिकल विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आले? ठीक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात घडलेली घडामोडी त्याच्यामुळे फार महत्वाचा प्रश्न आहे. देशातील पहिले व्हर्टिकल विद्यापीठ हे कुठे सुरू करण्यात आले? आता व्हर्टिकल विद्यापीठ तर बघा, तर देशातले पहिले व्हर्टिकल विद्यापीठ हे सुरू करण्यात आले ठाण्यामध्ये. ठीक आहे. ठाण्यामध्ये सुरू करण्यात आले. किंवा ऑप्शन मध्ये मुंबई पण चालू शकतं, मुंबई ठाणे पण चालू शकतं. ठीक आहे. ठाणे पण चालू शकतं किंवा मुंबई पण चालू शकतं. ठीक आहे. जर ऑप्शन मध्ये मुंबई राहिलं, जर ठाणे राहिलं तर मुंबई मार्क करायचं, जर ठाणे दिलं तर ठाणे मार्क करायचं. ठीक आहे. बघा ठाण्यामध्ये व्हर्टिकल विद्यापीठ सुरू झालं. माजी मुख्य सचिव अरुण बोंगेरवार यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती स्थापन झाली होती विद्यापीठासाठी. ठीक आहे. आता हा पण इम्पॉर्टंट आहे. माझे मुख्य सचिव कोण होते, तर अरुण बोंगेरवार. हे पण फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यांचं पण नाव आपल्याला काय लक्षात ठेवायचं. भारताची 21वी आयएम कोणत्या शहरात आहे? एकदम इम्पॉर्टंट आहे. करंटचा क्वेश्चन आहे, ट्रेंडिंगला होता. भारतातील 21वी आयएम कोणत्या देशात आहे? तर त्याचा काय आहे आन्सर? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. ठीक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्रात घडलेली घडामोडी त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. NITI या संस्थेचं नाव बदलून IIM करण्यात आलं. ठीक आहे. आणि ही जी IIM संस्था झाली म्हणजे ती MBA साठी राहते, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन साठी. ती 21वी IIM आहे. ठीक आहे. जर त्याच्यातून कोणी जर MBA केलं तुमच्यापैकी कोणी जर केलं तर डायरेक्ट हायर पॅकेज मिळतं त्यांना. जर कोणताही कोर्स केला तुम्ही. ठीक आहे. जवळजवळ 25 ते 30 लाखापर्यंत पॅकेज मिळतं. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याजवळ महाराष्ट्रात एक IIM होती, ती होती नागपूरला. ठीक आहे. नागपूरला होती. बघा रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले? रिडल्स इन हिंदुइझम. महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. हे आपल्या गोष्टी माहितीच पाहिजे. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता? PYQ आहे, विचारला गेला होता हा प्रश्न. तर त्याचं गाव आहे वेळास नावाचं गाव आहे, ते रत्नागिरी जिल्ह्यात आहे. बघा UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा. म्हणजे फुल फॉर्म विचारलेला आहे आपल्याला. काय फुल फॉर्म? तर काय याचा आन्सर? अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज काय प्रिव्हेन्शन ऍक्ट. सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय शाळा कुठे सुरू होणार आहे? अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. करंटचा क्वेश्चन आहे.
तर आंतरराष्ट्रीय शाळा कुठे होणार आहे? पुण्यात होणार आहे. महाराष्ट्रात घडलेली घडामोडी त्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तराचं काहीतरी घडतंय आपल्या महाराष्ट्रात, त्याच्यामुळे पहिल्यांदा काहीतरी घडतंय, त्याच्यामुळे अतिशय महत्वाची घडामोड आहे. बघा, महाराष्ट्रात वेलिंग्टन कॉलेज सप्टेंबर 2023. वेलिंग्टन कॉलेजच्या K-12 नावाची शाळा उभारण्यात येणार आहे. कुठे? पुण्यामध्ये. कुठे? पुण्यामध्ये. कोणती? K-12. ऍडिशनल इन्फॉर्मेशन नोट करून ठेवा. K-12 विचारला जाऊ शकतो. K-12 हे महत्वाचं आहे. K-12 नंतर 170 वर्षांचा वारसा असलेली युनायटेड किंगडमच्या शाळापैकी एक शाळा आहे. 170 वर्षांचा वारसा, कारण की आंतरराष्ट्रीय ना, म्हणजे इंटरनॅशनल आहे ना, म्हणजे युनायटेड किंगडम, USA असं काहीतरी असं, म्हणजे युनायटेड किंगडम आहे. ठीक आहे. वारसा असलेल्या शाळांपैकी एक शाळा. बघा, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या किती टक्के आहे? तर भारताचे क्षेत्र, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, एकदम माहित पाहिजे. 2.4% आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. किती टक्के? 2.4%. भारताचा भाग कुठे येतो? जगाच्या उत्तर पूर्व गोलार्धात येतो. आणि भारताचं क्षेत्रफळ किती? जगाच्या किती? 2.4%. ठीक आहे. जगाच्या. आणि आपण बघितलं होतं की भारताचा कितवा नंबर लागतो? मागेच बघितलं की 7वा नंबर लागतो. या दृष्टीने फार महत्वाचा क्वेश्चन. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने पण महत्वाचा प्रश्न. बघा, क्षेत्रफळानुसार सगळ्यात पहिले जर क्षेत्रफळाचा विचार केला आपण, तर सगळ्यात पहिले आहे राजस्थान. राजस्थानचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे. किती आहे? 3 लाख. हा आकडा पाठ करा. आणि जवळजवळ किती टक्के नाही आपले? 10.41%. आता तुम्हाला टक्के माहितीच असेल, तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये तुम्हाला टक्केवारी समजलीच असेल, मग तुम्हाला अंदाजा येतच असेल किती टक्के म्हणजे किती व्यापलेलं आहे हे समजतच असेल. ठीक आहे. 10.41% म्हणजे किती व्यापलेला असेल हे तुम्हाला अंदाजा येत असेल. ज्यांनी पर्सेंटेजचा अभ्यास केलाय त्यांना समजून जाईल. एमपीचा किती? 308,352. 9.28. म्हणजे पहिला राजस्थान, दुसरं एमपी आणि तिसरं महाराष्ट्र. जवळजवळ 9. याचं 2838 आहे आणि याचं 9.36 आहे. ठीक आहे. हे पाठ करून घ्या. महाराष्ट्राचं महत्वाचं आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाठ करून घ्या. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काही आपलं क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा नंबर आहे? तर 3रा नंबर आहे. ठीक आहे. हे फॅक्च्युअल डेटा पण ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपली माहिती पाहिजे आपल्याला. खालीलपैकी कोणती गोष्ट प्राथमिक क्षेत्राशी निगडित आहे? शेती, बँकिंग, IT, विमा. प्राथमिक क्षेत्र म्हणजे कोणते? बघा, प्राथमिक क्षेत्र म्हणजे कोणते आले? जर आपण प्राथमिक क्षेत्राचा विचार केला तर आपलं काय काय तर मायनिंग येते, म्हणजे ज्या गोष्टी फॉरेस्टिंग येतात, फिशिंग येते, ऍग्रिकल्चर येतं. ठीक आहे. शेती म्हणजे कोणती आली? शेती, प्राथमिक क्षेत्र. आता बँकिंग, IT, विमा हे सगळे कोणत्या? सेवा क्षेत्राशी निगडित आहे. आणि सेवा क्षेत्राशी निगडित असलेले क्षेत्र कोणते असतात? तृतीय क्षेत्र असतात. ठीक आहे. आणि द्वितीय क्षेत्रामध्ये आपण जे प्राथमिक क्षेत्रात ज्या गोष्टी करतात त्याच्यावर, ज्या गोष्टी आपण उत्पादन करतो प्राथमिक क्षेत्रातून, त्याच्यावर आपण काय प्रोसेसिंग करतो. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग करतो. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रणेते कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? ऍडम स्मिथला म्हणतात. ऍडम स्मिथला. कोणाला म्हणतात? ऍडम स्मिथला. कार्ल मार्क्स कशाचा सपोर्ट केला होता? कम्युनिझम. आणि अमर्त्य सेन यांनी काय सांगितलं होतं की लोकांना शिक्षित करा, चांगले एज्युकेशन द्या, चांगली संधी द्या, म्हणजे ते आपोआप त्यांचं काय स्वतःच उपजीविका करू शकतील. ठीक आहे. रघुराम राजन तर येणार नाही. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपला? ऍडम स्मिथ येईल. बेरोजगारीत महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो? करंटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. करंटचा क्वेश्चन. बघा, बेरोजगारी जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त बेरोजगारी हरियाणा राज्यात आहे आणि सगळ्यात कमी बेरोजगारी छत्तीसगड राज्यात आहे.
ठीक आहे. आणि महाराष्ट्राचं विचारला तर 13वा नंबर लागतो आपला. ठीक आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मात्र 13वा. नेक्स्टच्या मुलांकनात महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो? अतिशय इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने झालेली घडामोड आहे, त्याच्यामुळे महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्राचा जवळजवळ जर विचार केला तर नॅकच्या पहिला नंबर लागतो. पहिला नंबर लागतो त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली घडामोड आहे, आणि पहिला नंबर असल्यामुळे अतिशय महत्वाची घडामोड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे नॅकच्या दृष्टीने महत्वाची आहे. ठीक आहे, करंट अफेअर्सला. आणि दुसरा नंबर जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, कर्नाटकचा दुसरा आहे. नॅक ही संस्था अशी असते की जी इंजिनिअरिंग कॉलेज, वेगवेगळे कॉलेज त्यांना काय ग्रँट करते. तुम्ही जर बघितलं असेल बहुतेक कॉलेजेस असतात ना, ते नॅक मिळवण्यासाठी फार प्रयत्न करतात, दिवस रात्र प्रयत्न करतात. आम्ही असं करतो, अशी ऍक्टिव्हिटीज करतो, असं करतो, कारण की ज्यांनी नॅक केलेलं असतं ना त्या कॉलेजला फार बेनिफिट भेटतात. जसं प्लेसमेंटच्या बाबतीत असेल, ऍडमिशन चांगले होतात त्या कॉलेजला वगैरे असं होतात. त्याच्यामुळे तुम्ही जर कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेतलं ना, ते सांगतील आम्ही नॅक क्रेडिटेड आहे वगैरे. आता ही नॅक ही जी गोष्ट आहे हे कशाच्या बेसिसवर ठरवतात की नॅक द्यायचं की नाही द्यायचं. ऍक्च्युली नॅक ही कमिटी काय करते, त्यांचे काही अधिकारी पाठवते कॉलेजला. मग तुमचे किती रिसर्च झाले, किती पेटर्न्स आहे, वेगवेगळ्या किती ऍक्टिव्हिटीज केल्या कॉलेजने, किती प्लेस झाले, याच्या दृष्टीने ती कमिटी सगळं चेक करते. नंतर ती ठरवते की यांना नॅक द्यायचं की नाही द्यायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यात जास्त नॅक मिळालेलं महाराष्ट्रात किती आहे तर पहिला आहे. ठीक आहे, तर तमिळनाडू तिसरा आहे. त्यांचे संचालक कोण आहे? HC शर्मा. आणि याचं बोधवाक्य लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे बोधवाक्य. एक्सिलन्स, क्रेडिबिलिटी अँड रिलेव्हन्स. संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महत्वाचं आहे, पहिला विचारलेलं आहे. भारतात पहिल्यांदा अशी घटना घडलेली, त्याच्यामुळे केरळ राज्य हे ई प्रशासन साध्य करणार आहे. ठीक आहे, बघा मुख्यमंत्री जे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळला काय केलंय, संपूर्णतः घोषित केलेलं आहे. ठीक आहे, ई शासन राज्य घोषित केलंय, इंटरनेट राज्य घोषित केलेलं आहे. तिरुवनंतपुरम इथे टोटल ई गव्हर्नमेंट कार्यक्रम झाला. आणि केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क प्रकल्पाचा शुभारंभ झाला. बघा केरळ सगळ्या गोष्टीत पुढे. जर केरळची साक्षरता रेट बघितली तर सगळ्यात जास्त आहे. केरळचं पूर्ण इंटरनेट घोषित राज्य केलंय. ठीक आहे, आणि केरळचा विकास पण बघितला तर भरपूर आहे. केरळमधून जर तुम्ही ऑब्झर्व केला तर केरळमधून परदेशातून पाठवला जाणारे जे केरळचे प्रॉपर लोक आहे त्यांचे खूप लोक परदेशात असतात, त्यांच्यामुळे त्यांना भारतात जो त्यांच्या राज्यात पाठवला जाणारा पैसा आहे तो पण भरपूर आहे, म्हणजे आपण त्याला रेमिटन्स म्हणतो. ठीक आहे, इतकं डिटेल मध्ये काही गरज नाही. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर केरळ आहे. आणि बाकीचं मुख्यमंत्री पिनराई विजयन ई गव्हर्नमेंट कार्यक्रम झाला आणि ऑप्टिक नेटवर्क. बस. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. ठीक आहे, जवळजवळ 7 जिल्हे लागून आहेत. ते 7 जिल्ह्यांची नावं लक्षात बघा. पालघर, कोकणचे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. किती आहे बघा, मोजा तर. 1 2 3
4 5 6 7. ठीक आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा की याचा आकार याला दंतूर किनारपट्टी सुद्धा म्हणतात. ठीक आहे. दंतूर किनारपट्टी क्वेश्चन. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे माहितीच पाहिजे या गोष्टी. नाशिक शहरात आहे. ठीक आहे. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नरने संमत केला? तर विल्यम बेटिंग. काय आन्सर आहे? विल्यम बेटिंग. ठीक आहे. बजेट 2023 मध्ये अमृत धरोहर योजना बजेट 2023 मध्ये अमृत धरोहर योजना कशाशी संबंधित आहे? बघा, अमृत धरोहर योजना तर ही पाणथळ विकासाशी संबंधित आहे. ठीक आहे. दूध उत्पादन आणि नदी संवर्धन आणि पाऊस व्यवस्थापन. अमृत धरोहर वाचून काय त्यांना वाटू शकतं की नदी वगैरे वाटू शकतं. ठीक आहे. पाऊस तर येणार आणि पाऊस व्यवस्थापन त्याच्याने अंदाज येऊ शकतो. दूध उत्पादन नदी संवर्धन मध्ये कन्फ्युज होऊ शकतो. ठीक आहे. पण नदी संवर्धन येणार आणि त्याचं आहे उत्तर पाणथळ विकासाशी संबंधित आहे. ठीक आहे. चला मग आजसाठी आपण इथंच थांबू. धन्यवाद.